कढीचा कलर पूर्ण पिवळा चेंज झालेला आहे। नमस्कार मंडळी, अश्विनीज व्लॉग या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे कढी। तर कढी बनवण्यासाठी आपल्याला ही सगळी सामग्री लागणार आहे। त्यात सर्वप्रथम आपण कढीपत्ता घेतला। कढी म्हटलं तर कढीपत्ता लागणार। कढीपत्ता, परत आलं घेतलेलं आहे एक मी, परत ह्या मिरच्या एक 5-6 घेतल्या। तिखटाच्या प्रमाणे तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत। मी ह्या तिखट कमी असल्यामुळे एक 5 ते 6 घेतलेल्या आहेत। लसूणाचे 2 गड्डे सोलून घेतलेले आहे। हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे, हे आपल्याला दह्यामध्ये वाटून घ्यायचं। तर आता मी तुम्हाला दाखवते ते वाटप करून। हे मी 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे बेसनचं पीठ म्हणजे चण्याचं पीठ घालायचंय आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। तुम्ही रवीने पण वाटू शकता, मिक्सरला फिरवून घेऊयात। हे अशा प्रकारे बघा मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। आता आपण कढी करूयात। आता हे मी भांड तापायला ठेवलेलं आहे, तापलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण एक 3 ते 4 चमचे तेल घालूयात। मी लसूण, आलं आणि मिरच्या हे सगळं लसूण चेचून घेतलं, आलं पण चेचून घेतलं आणि मिरच्या बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे। आता हे सगळं फोडणीमध्ये घालायचं। सगळ्यात अगोदर मी यात हे बघू शकताय 1 चमचे जिरे, 1 चमचा मोहरी। आता यात मी मिरची घालणार आहे। त्यानंतर हे आलं असं हलवायचं। जरा भाजलं की मग कढीपत्ता आणि लसूण घालायचं। हे बघा मी लसूण घालते, हा चेचून घेतलेला। कढीपत्ता शेवटी घालायचा। जरा मस्त असा लसूण भाजू द्यायचा। यात मी आता हा कढीपत्ता घालणार आहे। लसूण भाजलेला आहे, त्याच्यानंतर घालते। हे हलवून द्यायचं एकसारखं। जरा कढीपत्त्याचा फ्लेवर उतरेपर्यंत 2 मिनिटं हलवायचं। कढीपत्त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही। आता यात मी पाव चमचा हळद असं हलवून द्यायचं। आता यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं दही आणि बेसनचं पीठ ह्यात ओतायचं आहे। हळूहळू ओतायचं। हे बघू शकता अशा प्रकारे। कढी सारखी ढवळत राहायची आहे, नाहीतर ती फुटते। हे अशा प्रकारे तापेपर्यंत आपण हलवत राहायचं। हे बघू शकता मी 1 चमचे हे मीठ घालते याच्यामध्ये, तुम्ही चवीनुसार घाला। हे हलवत राहायचं, असं सारखं एकसारखं हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता ही मी अशी 10 मिनिटापर्यंत हलवून घेतली आहे। कढीचा कलर पूर्ण पिवळा चेंज झालेला आहे आणि आता ही मस्त अशी शिजली सुद्धा आहे। उकळी येऊ द्यायची नाही आहे। उकळी आली की काय होते, फुटायला लागते। त्यामुळे आता ही अशी एवढी गरम होईपर्यंत, पिवळसर कलर होईपर्यंत ढवळत ढवळत उकळी यायच्या अगोदर काय करायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचा। आता मी याच्यावर मॅरिनेशनसाठी कोथिंबीर चिरून घेतली, ती घालते। आता हे असं अशा प्रकारे झाकून ठेवायचं 1-2 ते 3 मिनिटं। तर तुम्ही बघू शकताय ही आपली कढी अशी मस्त अशी तयार झालेली आहे। आता ही मी टेस्ट करून बघणार आहे। एकदम मस्त चवीला झाली, एकदम टेस्टी झालेली आहे। तर आता मी माझा व्हिडिओ इथंच संपवते। आमच्या गावी याला आंबील असं म्हटलं जातं। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी अशी नावं आहेत। तर आमच्या तिथे आंबील असं म्हटलं जातं। बऱ्यापैकी सगळे कढी म्हणतात। तर आज आपण आपला व्हिडिओ इथेच संपूया। अशा प्रकारे नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओज। धन्यवाद। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।